मंडळी, कल्पना करा, तुम्ही एका हॉलमध्ये प्रवेश करता. तुम्ही काहीही बोललेले नसते, तुम्ही कोणालाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलेला नसतो, पण तरीही लोकांचं लक्ष तुमच्याकडे जातं. लोक तुमचं बोलणं सिरियसली घेतात. तुम्ही नाही म्हटलं तर लोक ते स्वीकारतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला कोणासमोरही स्वतःची किंमत सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. हीच असते स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. पण प्रश्न असा आहे, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे जन्मता मिळालेली गोष्ट आहे का? तर नाही. खरं तर स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असणाऱ्या लोकांच्या काही अशा सवयी असतात ज्या सामान्य लोक सतत दुर्लक्षित करतात. आणि आज आपण अशाच 10 सवयी पाहणार आहोत. यातील शेवटच्या 3 सवयी तुमचं व्यक्तिमत्व आतून बदलू शकतात. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर मंडळी, आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे फार बोलत नाहीत. त्यांच्याकडे कदाचित सर्वात महागडे कपडे नसतात. ते प्रत्येक फोटोमध्ये स्वतःला दाखवत नसतात. ते प्रत्येक चर्चेत आपलं मत लादत नसतात. पण तरीही त्यांच्यामध्ये एक वेगळंच वजन असतं. ते बोलले की लोक ऐकतात. ते निर्णय घेतात तेव्हा लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आणि त्यांच्यासोबत असताना आपल्याला जाणवतं की या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे. ही गोष्ट पैसा, पद किंवा सुंदर दिसण्यामुळे येत नाही. ही गोष्ट येते व्यक्तिमत्वातून. आणि स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे उद्धट असणे नाही, मोठ्याने बोलणे नाही, सगळ्यांवर वर्चस्व गाजवणे नाही. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणे, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवले, आपल्या वेळेवर नियंत्रण ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील यावर नियंत्रण नसल्याचं स्वीकारण्याची ताकद. चला तर मग पाहूया स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेल्या लोकांच्या 10 सवयी. पहिली सवय आहे, ते प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करत नाहीत. तर मंडळी, समजा ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्यावर टीका केली किंवा मित्राने तुमच्याबद्दल चुकीचं काही बोललं किंवा सोशल मीडियावर कोणीतरी तुमचा अपमान केला. सामान्य प्रतिक्रिया काय असते? तर ताबडतोब उत्तर, ताबडतोब जस्टिफिकेशन, ताबडतोब आर्ग्युमेंट. पण स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती थांबते. ती स्वतःला एक प्रश्न विचारते, याला उत्तर देणं खरंच आवश्यक आहे का? कारण त्यांना एक गोष्ट माहिती असते, प्रत्येक प्रतिक्रिया म्हणजे तुमची ऊर्जा आणि तुमची ऊर्जा अमर्यादित नाही. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला प्रोव्होक केलं, ताबडतोब रिप्लाय करण्याऐवजी 10 सेकंद थांबा. कदाचित त्या 10 सेकंदात तुम्ही असा निर्णय घ्याल की ज्यामुळे पुढचे 10 तास वाचणार आहेत. सवय नंबर 2, ते नाही म्हणायला घाबरत नाहीत. तर मंडळी, वीक पर्सनॅलिटी असलेल्या व्यक्तीची एक मोठी समस्या असते, त्यांना प्रत्येकाला खुश ठेवायचं असतं. मित्र म्हणतो चल बाहेर जाऊ, आपण म्हणतो ठीक आहे. ऑफिसमध्ये अतिरिक्त काम दिलं, ठीक आहे. कोणी आपला वेळ मागितला, ठीक आहे. पण आतून आपण थकलेले असतो. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती समजते की नाही म्हणणं म्हणजे वाईट व्यक्ती होणं नाही. कधीकधी नाही म्हणजे स्वतःच्या आयुष्याला हो म्हणणं असतं. उदाहरणार्थ, माफ करा, आज मला हे शक्य नाही, एवढंच. तुम्हाला प्रत्येक निर्णयासाठी 10 मिनिटांचं एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. कारण ज्याला स्वतःच्या बाउंड्रीजची किंमत माहिती असते त्याला इतर लोकांच्या ॲप्रुव्हलची गरज कमी असते. सवय नंबर 3, ते कमी बोलतात पण विचार करून बोलतात. तर मंडळी, कधी लक्ष दिलंय का की काही लोक 10 मिनिटं बोलतात पण त्यातून काहीच लक्षात राहत नाही. आणि काही लोक 2 मिनिटच बोलतात आणि आपण त्यांचा विचार करत राहतो. फरक कुठे आहे? शब्दांमध्ये नाही, विचारांमध्ये आहे. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेले लोक प्रत्येक सायलेन्स भरून काढण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांना शांतता अनकम्फर्टेबल वाटत नाही. कोणी प्रश्न विचारला ते लगेच उत्तर देण्याऐवजी विचार करतात. कारण त्यांना माहीत असतं, तुमच्या व्यक्तिमत्वाची ताकद तुम्ही किती बोलता यात नसते, तुम्ही काय बोलता यात असते. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा, उत्तर देण्यापूर्वी फक्त 2 सेकंद थांबा. हा छोटासा पॉज तुमच्या कम्युनिकेशनमध्ये मोठा फरक निर्माण करू शकतो. सवय नंबर 4, ते स्वतःची तुलना इतरांशी करत नाहीत. तर मंडळी, आज सोशल मीडिया उघडा. कोणाची नवीन कार, कोणाचा फॉरेन ट्रिप, कोणाचं लग्न, कोणाची प्रमोशन, कोणाचं नवीन घर, आणि मग आपण स्वतःकडे पाहतो आणि मनात एक विचार येतो, मी कुठे आहे? ही तुलना हळूहळू आत्मविश्वास खाऊ लागते. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती दुसऱ्यांच्या आयुष्याकडे इन्स्पिरेशन म्हणून पाहते, पण स्वतःची किंमत मोजण्यासाठी नाही. कारण त्यांना एक गोष्ट माहीत असते, तुम्ही दुसऱ्यांच्या चॅप्टर 20ची तुलना तुमच्या चॅप्टर 5शी करू शकत नाही. तुमची रेस तुमच्यासोबत आहे. कालच्या तुमच्यापेक्षा आज तुम्ही चांगले आहात का? हा प्रश्न विचारा. तोच खरा कंपॅरिझन आहे.
सवय नंबर 5 आहे ते चुका मान्य करतात. मंडळी, आपली चूक झाली की आपल्याला काय करावंसं वाटतं? एक्सक्यूज, माझी चूक नव्हती, त्यामुळे असं झालं, त्याने आधी असं केलं. पण स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती म्हणते, हो, ही माझी चूक होती. ही 4 शब्द बोलण्यासाठी खूप मोठा आत्मविश्वास लागतो. कारण इगो म्हणतो तू बरोबर आहेस हे सिद्ध कर, पण मॅच्युरिटी म्हणते तुला बरोबर व्हायचं नाही, तुला चांगलं व्हायचं आहे. तुम्ही चूक मान्य करता तेव्हा तुमची किंमत कमी होत नाही, उलट लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो. कारण लोकांना परफेक्ट व्यक्ती नको असते, लोकांना जेन्युइन व्यक्ती हवी असते. सवय नंबर 6 ते स्वतःला सतत सुधारत असतात. मंडळी, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती असा विचार करत नाही की मी आता असा आहे आणि बदलणार आहे. त्याऐवजी ती विचारते मी अजून चांगला कसा होऊ शकतो. ती पुस्तक वाचते, नवीन स्किल शिकते, आपल्या चुका ऑब्झर्व करते, आपल्या कम्युनिकेशनवर काम करते, आपल्या शरीराची काळजी घेते, आपल्या वेळेची काळजी घेते. कारण पर्सनॅलिटी म्हणजे फक्त ॲटिट्यूड नाही, तुमच्या रोजच्या सवयी, तुमच्या विचारांची क्वालिटी, तुमची डिसिप्लिन हे सगळं मिळून पर्सनॅलिटी तयार करतं. आणि म्हणून तुमचं व्यक्तिमत्व बदलण्यासाठी तुम्हाला एका दिवसात वेगळा माणूस बनण्याची गरज नाही. फक्त दररोज 1% सुधारणा करा. एका वर्षानंतर तुम्ही स्वतःलाच ओळखणार नाही. सवय नंबर 7 ते प्रत्येकाचे ॲप्रुव्हल शोधत नाहीत. मंडळी, ही सवय खूप पॉवरफुल आहे. कारण अनेक लोकांचं आयुष्य एका प्रश्नाभोवती फिरत असतं. लोक काय म्हणतील? नवीन बिझनेस सुरू करू, लोक असतील. यूट्यूब सुरू करू, लोक काय म्हणतील? नोकरी बदलू, लोक विरोध करतील. नवीन स्किल शिकू, मित्र मजा करतील. आणि शेवटी आपण स्वतःचं आयुष्य इतरांच्या ओपिनियननुसार जगायला सुरुवात करतो. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती लोकांचं मत ऐकते, पण अंतिम निर्णय स्वतः घेते. कारण तिला माहीत असतं लोक तुमच्या निर्णयावर काही मिनिटं बोलतील, पण त्या निर्णयाचे परिणाम तुम्हाला वर्षानुवर्ष जगायचे आहेत. म्हणून लोकांचं मत घ्या, पण तुमच्या आयुष्याची स्टिअरिंग व्हील इतरांच्या हातात देऊ नका. सवय नंबर 8 ते कठीण परिस्थितीत शांत राहतात. तर मंडळी, आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं होणार नाही. कधी पैसे कमी पडतील, कधी रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येईल, कधी करिअरमध्ये सेटबॅक येईल, कधी तुमच्यावर अन्याय होईल. आणि अशा वेळी तुमचं खरं व्यक्तिमत्व समोर येतं. सगळं ठीक असताना शांत राहणं सोपं आहे, पण समस्या आली असताना शांत राहणं ही खरी ताकद आहे. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती स्वतःला विचारते, प्रॉब्लेम काय आहे, माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे, आता पुढची ॲक्शन काय. ती समस्या नाकारत नाही, पण समस्येला आपल्या मेंदूचा मालकही बनू देत नाही. लक्षात ठेवा, तुमची परिस्थिती कंट्रोल करू शकत नाही, पण परिस्थितीला तुमची रिॲक्शन कशी असेल हे अनेकदा तुमच्या हातात असते. सवय नंबर 9 ते स्वतःसोबत कम्फर्टेबल असतात. मंडळी, कधीकधी आपण एकटे असलो की लगेच फोन काढतो, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप, रील्स. कारण शांतता आपल्याला अस्वस्थ करते. पण स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती स्वतःसोबत वेळ घालवू शकते. तिला सतत अटेन्शनची गरज नसते, तिला सतत कोणीतरी मेसेज करावा अशी गरज नसते, तिला प्रत्येक फोटोला लाईक्स मिळाले पाहिजेत असं वाटत नाही. कारण तिची सेल्फ वर्थ बाहेरून येत नाही, ती आतून येते. आठवड्यातून किमान काही वेळ फोन बाजूला ठेवा, एकटे बसा, चालायला जा, विचार करा. स्वतःला विचारा, मला खरंच आयुष्यात काय हवं आहे. कदाचित तुम्हाला तुमच्याबद्दल अशा काही गोष्टी समजतील ज्या हजारो रील्स पाहूनही समजल्या नसत्या. सवय नंबर 10 ते स्वतःला दिलेली वचने पाळतात. तर मंडळी, आणि ही कदाचित सगळ्यात महत्त्वाची सवय आहे. तुम्ही स्वतःला किती वेळा प्रॉमिस केलं आहे, उद्यापासून एक्सरसाइज, उद्यापासून लवकर उठेन, आजपासून मी कमी फोन वापरेन, या महिन्यात स्किल शिकेल. पण काही दिवसांनी सगळं पुन्हा पूर्वीसारखं. याचा एक मोठा परिणाम होतो. तुमचा मेंदू तुमच्यावरचा विश्वास कमी करू लागतो, कारण तुम्ही स्वतःलाच दिलेली वचने पाळत नाहीत. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तयार करण्याचा एक पॉवरफुल मार्ग म्हणजे स्वतःला छोटी वचने द्या आणि ती पाळा. उद्या 2 तास एक्सरसाइज करण्याचं प्रॉमिस नको, फक्त 15 मिनिटं चालण्याचं प्रॉमिस करा आणि ते करा. रोज 50 पेजेस वाचण्याचं प्रॉमिस नको, फक्त 5 पेजेस वाचा, पण ते वाचा. कारण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःबद्दल चांगलं वाटणं नाही. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे मी स्वतःला जे सांगतो ते मी करतो. ही भावना तयार झाली की तुमचं व्यक्तिमत्व आतून मजबूत होऊ लागतं. पाहूया स्ट्रॉंग पर्सनॅलिटीचा सर्वात मोठं सिक्रेट काय आहे. आता या सगळ्या 10 सवयींचा विचार करा. रिॲक्ट न करणे, नाही म्हणणे, विचार करून बोलणे, तुलना न करणे, चूक मान्य करणे, स्वतःला सुधारत राहणे, ॲप्रुव्हल न शोधणे,
कठीण परिस्थितीत शांत राहणे, स्वतःसोबत कम्फर्टेबल असणे आणि स्वतःला दिलेली वचने पाळणे, या सगळ्यांच्या मागे एकच गोष्ट आहे, सेल्फ कंट्रोल. आणि स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे दुसऱ्यांवर कंट्रोल मिळवणे नाही, तर स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे स्वतःवर कंट्रोल मिळवणे. तुम्हाला राग आला पण तुम्ही कंट्रोल केला. तुम्हाला लगेच रिप्लाय द्यायचा होता पण तुम्ही थांबलात. तुम्हाला लोकांना खुश करायचं होतं पण तुम्ही योग्य ठिकाणी नाही म्हटलं. तुम्हाला हार मानायची होती पण तुम्ही आणखी एक प्रयत्न केला. हीच खरी स्ट्रेंथ आहे. तर मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बनण्यासाठी दुसऱ्या कोणासारखा होण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमची स्ट्रॉंगर व्हर्जन बनायचं आहे. आजपासून लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतील म्हणून बदलू नका, स्वतःला रिस्पेक्ट करता यावं म्हणून बदला. लोक तुमच्याबद्दल काय म्हणतील यासाठी स्ट्रॉंग बनू नका, स्वतःच्या निर्णयासोबत शांतपणे उभं राहता यावं म्हणून स्ट्रॉंग बना. कारण शेवटी तुमचं आयुष्य लोकांच्या ओपिनियनने जगायचं नाही, तुम्हालाच जगायचं आहे. म्हणून आजपासून एकच नियम ठेवा, कमी रिॲक्ट करा, जास्त विचार करा, स्वतःच्या बाउंड्रीज जपा, स्वतःला दिलेली वचने पाळा आणि दररोज स्वतःची 1% सुधारणा करा. काही महिन्यांनी लोक तुम्हाला विचारतील, तुझ्यात एवढा बदल कसा झाला? आणि तुमच्याकडे एकच उत्तर असेल, मी स्वतःला बदलले नाही, मी स्वतःला मजबूत केलं. जर या 10 पैकी एक तरी सवय तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करायची असेल तर कमेंटमध्ये फक्त 1 नंबर लिहा. 1 ते 10 पैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात? आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला स्वतःची पर्सनॅलिटी मजबूत करायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःवर काम करत राहा, शांत राहा आणि स्वतःची किंमत कधीही विसरू नका. तर मंडळी, अशाच माहितीसाठी, अशाच सायकोलॉजी मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.